हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? काय चालू आहे? आणि कसा सुरू झाला तुमचा दिवस? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आजपासून मी असा निश्चय केला आहे. काय निश्चय केला माहिती आहे? की रोज सकाळी लवकर उठायचं, आवरायचं, सावरायचं, नाश्ता पाणी करायचं आणि असं एकदम तयार होऊन राहायचं. कसा वाटला निश्चय तुम्हाला? काय म्हणाला? पटत नाही आहे? अहो, खरंच निश्चय केला आहे. म्हणजे नाहीच. म्हणजे ही जी थाप मारली ती खपणारी नाहीच आहे तर. बरोबर ओळखलं. काहीतरी कारण असल्याशिवाय मी एवढे सकाळी 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 6:30-7ला उठेन मी. अरे बापरे, कठीणच गोष्ट आहे. पण बरोबर ओळखलं तुम्ही, एक काम आहे आणि त्या कामासाठी मी चालले आहे आज संगमनेरला. आमचे ओळखीचे एक काका आहेत आणि अजून 2-3 जणी आहेत, काकू ताई वगैरे. त्यांच्यासोबत मी चालली आहे संगमनेरला. तिकडे जाण्यासाठी म्हणून मी सकाळी उठून अंघोळ, पूजा, नाश्ता सगळं करून रेडी बसली की ती गाडी येणार आहे घ्यायला. तर ती गाडी येईल, त्यांच्यासोबत जाऊ. आता गाडीत मी काही कॅमेरा चालू करणार नाही, कारण की ते सगळेजण कॅमेरा फ्रेंडली आहेत नाही, इथे आधी त्यांना बघावं लागेल. कारण मी त्या सगळ्यांना, फक्त काकांना मी ओळखते, बाकी सगळ्यांना मी फारसं ओळखत नाही, पहिल्यांदाच भेटणार आहे त्याच्यामुळे. पण त्याच्यासाठी म्हणून मी रेडी झालेली. काय काम आहे, कुठल्या कामासाठी, का कार्यक्रमासाठी चालली, कुठला कार्यक्रम, काय, असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्याच्या भागात मिळणार आहेत. सो उद्याचा भाग बघायला विसरू नका. आजही मी जाणार आहे, तिथे दाखवणार आहे, पण तिथे कशासाठी गेले, काय कार्यक्रम आहे हे मात्र तुम्हाला, म्हणजे मी संगमनेरला जिथे जाणार आहे तो भाग दाखवणार आहे, सगळं दाखवणार आहे, पण कशासाठी गेली हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळणार आहे. सो उद्याचा व्लॉग अजिबात मिस करायचा नाही आहे तुम्ही. आणि आजच्या ब्लॉगमध्ये पण स्टे ट्यून राहा. जे हुशार व्यक्ती असतील त्यांना कदाचित ब्लॉग बघता बघता समजेल सुद्धा की कशासाठी चालली आणि काय चालली, कशासाठी आली आणि काय आली आहे ते. तर आता ते येणार आहेत. मी पूर्ण रेडी झाली, माझी सगळी तयारी झाली. फक्त त्यांनी फोन केला की बॅग उचलायची, निघायचं, अशा ह्याच्यात आहे मी. पण म्हटलं आधी तुमच्याशी बोलून घ्यावं, थाप मारून घ्यावी. खपली तर खपली, पण ती काही खपलेली नाही आहे. ठीक आहे, काय आता. सो जाऊ द्या, त्यांची मी वाट बघते आहे. त्यांची वाट बघते तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी गप्पा मारावी आणि व्लॉगची स्टार्टिंग करून घ्यावी. कारण पुढे दिवस कसा जाणार आहे, काय, हे काही प्लॅन नाही आहे, तर मला माहिती नाही आहे, म्हणजे मी काही प्लॅन केलं नसल्यामुळे. सो आपण आधी व्लॉगची स्टार्टिंग करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी जशा जातील गो विथ द फ्लो करत जाऊयात. सो राम राम मंडळी, अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही आणि काय चालू आहे, काय रुटीन कशी आहे, तुमच्या इथे थंडी कशी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगत चला. आणि व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका, कारण की इथून पुढे येणारे जे 2-3 दिवसाचे जे व्लॉग्स आहेत ते खूप मस्त मस्त आहेत. आणि 2-3 दिवसाचे नाही, आता लागोपाठ सगळे जे मस्त 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 काही ना काही व्लॉग्स येणारच आहेत. सो त्यामुळे सांगते की चॅनलला सबस्क्राईब करा नाही आणि बेल आयकन दाबा, नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही, तुम्हाला नवीन व्लॉग दिसणार नाहीत. ओके, सो हे सगळं तुम्ही करा. आणि मी जाते तिकडे, त्यांची वाट पाहते. पण 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 त्याआधी मी तुम्हाला विचारलंच नाही की ताई, माई, अक्का, दादा, वहिनी, आजी, आजोबा, छोटे छोटे बालगोपाल, कसे आहात तुम्ही? तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला आपली व्यवस्थित काळजी घ्या, कारण मला, म्हणजे तुमच्या अपोर्टवाला, तुमची प्रचंड काळजी आहे. सो तुम्ही काळजी घ्या. आणि मी जसं सांगितलं तसं व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, त्याच्यानंतर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर्सचे टार्गेट जे आहे ते गाठायचं आहे. म्हणजे तिथून पुढे अजून छान छान गोष्टी तुम्हाला मला दाखवता येतील, पण त्याच्यासाठी आधी 1000 सबस्क्रायबर मात्र तुम्हाला करावे लागतील. सो तुम्ही हे सगळं करा. मी त्या काकांची वाट बघते. आणि माहीत नाही मला, मी ऑन ट्रॅव्हल कॅमेरा चालू करू शकेन का नाही. तर आपण आता भेटूया डायरेक्ट संगमनेरला गेल्यानंतर. ओके, चलो बाय.
गाईज फायनली मी म्हटलं होतं तसं मी संगमनेरला आल्यावर व्हिडिओ करेन. तर मी संगमनेरला पोहोचले, अर्धा पाऊण तास झाला. जिथे मी कामासाठी आलेले आहे तिथे पोहोचले, थोडंसं काम होतं ते केलं आणि त्याच्यानंतर आता मी थोडीशी स्थिरता झाले. म्हटलं तुमच्याशी बोलूया. तर मी आलो आहे ज्या ठिकाणी मी ज्या कार्यक्रमासाठी येणार होते त्या कार्यक्रमासाठी आलेले. मी खूप काही दाखवणार नाही, पण याच्या आधीची जी क्लिप आहे त्याच्यामध्ये मी एका मंदिरात आलेले आहे. कुठलं मंदिर आहे काय त्याचं नाव मी दिलेलं आहे, तर म्हणजे त्याच्यात टाकलेलं आहे, घेतलेलं आहे. सो ते तुम्ही बघितलंच असेल. संत विठोबादादा जोशी म्हणून मंदिर, त्यांचं जे मंदिर आहे, तर तिथे गजानन महाराजांचं एक मंदिर त्यांनी केलेलं आहे, म्हणजे नव्याने बांधलेलं आहे. तुम्ही पाहिले असेल ते पूर्ण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. तिथे उद्या आहे कार्यक्रम. काय कार्यक्रम आहे, कसलं मंदिर आहे, म्हणजे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेलं तर मंदिर आहेच आहे, पण कसलं मंदिर आहे, स्पेशल काय आहे मंदिर. तर मी इथे कशासाठी स्पेशल आलेली हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. पण आता सध्या मी इथे आली आहे आणि झालं आमचा प्रवास वगैरे व्यवस्थित झाला, पण अजून जेवण खाऊन वगैरे नाही. जस्ट आम्ही पोहोचलो, थोडंसं जरा सेट झालो आणि मग मी ब्लॉग सुरू केला आहे. तर तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवली आहे मी ॲक्च्युली जिथे मी आली आहे त्याची, पण बाकी सगळे डिटेल्स आहेत ते तुम्हाला उद्याच्या भागात दिसतील कदाचित. आणि आता तरी दिवस आहे त्यामुळे, आणि एक ऐन सिटीमधला हा भाग आहे त्याच्यामुळे मी कुठे फार फिरेन का मला माहिती नाही आहे, पण ऐन सिटीत आहे. बघू संध्याकाळ झाल्यानंतर काही कार्यक्रम चालू असतील, काही आवरासावरी तयारी चालू असेल, त्या तयारीचा पण मी छोटासा भाग घेईन. आत्ता तर काही हे नाही, आता जस्ट पोहोचलो आहे. पुढचं बघू. काही मी म्हटलं तसं सकाळी निघताना की काही प्लॅन नाही आहे, पण आहे छान कार्यक्रम आहे. आय नो की तुम्ही वेट करताय, तुम्ही एन्जॉय पण खूप करणार आहात त्या कार्यक्रमाला, पण त्याच्यासाठी तुम्हाला उद्याच्या भागात स्टेट येऊन राहावं लागेल. आणि आज संध्याकाळची काही तयारी लगबग सुरू आहे. उद्या जर कार्यक्रम आहे तर त्याची लगबग आजपासून सुरू होणार आहे. सो ती पण मी तुम्हाला दाखवेल. आणि आता मी अशी का उभी आहे, तुम्हाला असं वाटेल तर रेलून का उभी आहे, तर ॲक्च्युली माझं ना बॅक पेन होतं आहे, खूप सिव्हिअर होतं आहे. आधी होत होतं, मग आता बरं वाटलं होतं मध्ये, पण आता परत ना गाडीचा प्रवास केला 2.5 तास, खड्डे रस्ते, म्हणजे रस्ता चांगला होता पण तरी मध्ये खड्डे येतात, कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. सगळ्या ह्याच्यात माझ्या बॅकची खूप हालत खराब झाली, म्हणजे कंबर खूप दुखते आहे. पण ठीक आहे, हरकत नाही. आपण जिथे आलो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात कामासाठी, तिथे आल्यानंतर आपल्याला दुखणी खुपणी जाणवलेली असतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं, बऱ्याचदा ती जाणवतच नाही. सो बघू. मी ॲक्च्युली आत्ता तुम्हाला पहिला जो एक भाग दाखवला आहे मंदिराचा, तर मी म्हटलं होतं की पूर्ण जे आहे ते तुम्हाला आत्ताच दाखवावं, पण नाही. लाईटिंग होतं आहे, लाईटिंग होणार आहे. लाईटिंग झालं की रात्री जे आहे लाईटिंगमध्ये मंदिर आणि तो सगळाच परिसर जास्त छान दिसणार आहे. तो तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेल, पूर्ण परिसरात आजूबाजूचं सुद्धा, आणि एक्झॅक्टली काय लोकेशन आहे हे पण मी तुम्हाला संध्याकाळी जेव्हा मंदिर दाखवेल तेव्हा सांगेल. सो आता बघते, काही काम असेल तर ते करते, नाही तर मग आराम आहे. आणि भेटूयात मग आपण डायरेक्ट आता संध्याकाळी, अंधार पडल्यानंतर, लाईटिंग वगैरे लागल्यानंतर. ओके. सो तुम्ही जेवा, खावा, सगळं करा, पण मी सांगितलं तसं व्हिडिओला लाईक करा, छानशी कॉमेंट करा, त्याच्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. आपण भेटूयात संध्याकाळ झाली, अंधार पडला की. ओके, बाय. बस काय यांचंच का आमचं काय नाही घेणार ना, मग असं कसं तुम्हाला सोडून कसं. इथे सौरभच नाही दिले. दोन चौरंग नाही, इथं 7 चौरंग, 4 चौरंग मला माहिती नाही. मी यायच्या आहेत तुम्हाला ते तयार पाहिजे. तू काय मला काय रेडी आहे सगळं. या पाण्याची गरज अनुभव असतो. मस्त आहे. बरोबर बसतंय. चला.
तांदळाची पिशवी मिळेल मला. तांदळाची पिशवी. चेनची पिशवी बघ. चेनची पांढरी पिशवी कॉटन. सावकाश सावकाश. चेन 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 चेन. म्हणूनच तुमचे व्हिडिओ घेते. बरं 5 ताटं कोणते काय असतील त्यांना बुद्धी नंतर 5 ताटं आत्ता नाही की आम्हाला थोडी मोबाईल आहे ना त्या काय सो गाईज मी तुम्हाला म्हटलं होतं की मी सकाळी तुम्हाला एक मंदिर दाखवलं होतं बाहेरनं. त्या मंदिरात काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यासाठी म्हणून मी इथे आलेली आहे संगमनेरला. आणि तुम्हाला म्हटलं तर आपण संध्याकाळी भेटूयात लाईटिंग वगैरे लागल्यानंतर. तर फायनली आता संध्याकाळी आता व्यवस्थित रात्र झाली 8-8:30 होऊन गेलेले आहेत आणि ते पूर्ण एरियाला लाईटिंग लागलेलं आहे. तर मी तुम्हाला पूर्ण एरिया दाखवते. माझ्या मागे तुम्हाला मंदिर कदाचित दिसत असेल कदाचित दिसत नसेल फक्त मंडप दिसत असेल. त्याआधी मी तुम्हाला पूर्ण एरिया दाखवते आणि दाखवते मग की लाईटिंग कसं केलेलं आहे त्यांनी बघा. आणि फायनली हे मंदिर आहे. हा मंडप आहे आणि इथून दिसेल का मला माहीत नाही. हे बघा इथून हे तुम्हाला दिसत असेल. इथे कृष्णाची मूर्ती आहे ह्या बाजूला आणि याच्या दुसऱ्या बाजूला सकाळी दाखवली होती मी तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती. ती आत्ता परत दाखवते आणि ते खूप छान दिसतं एकंदरीत म्हणून. या साईडने विठ्ठलाची मूर्ती आणि या साईडने ही पूर्ण बिल्डिंग. इथे पुढे वरती तुम्हाला दिसत असेल तर इथे तुकाराम महाराज आहेत आणि गरुड आहे बनवलेला त्यांनी. म्हणजे तुकाराम महाराज जेव्हा गरुडावर बसून जेव्हा वैकुंठधामी गेले होते तर तसा एक त्यांनी तिथे बनवलं आहे. जे ह्यांनी हे मंदिर ज्यांचं हे मंदिर आहे ते. आणि हा आहे एंट्रन्स. कारण हा मला तुम्हाला उद्या सकाळी नाही दाखवता येणार खूप गर्दी असणार इथे कार्यक्रमाची त्यामुळे. हा एंट्रन्स आहे. इथे समोर मंदिर म्हणजे फोटोज वगैरे आहेत आणि बाकीचं जे राहिलेलं आहे ते मी तुम्हाला उद्याच्या भागात दाखवणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग बघायला विसरू नका. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आता रात्री आम्ही जेवण करणार आणि झोपणार. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. उद्याचा भाग बघायलाही विसरू नका. सो आपण भेटूयात उद्या. सकाळी लवकर उठायचं आहे. स्वतः जेवण करून झोपणार आहे. सो आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी.